सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आदरणीय सर्व धम्मचारी वर्ग, आज आपण हा जो अभ्यास घेतो आहे की ऑर्डर म्हणजे काय यावर आपण अभ्यासक्रम घेतो आहे आणि त्यातला आज आपला शेवटचा टॉपिक आहे. आणि तो शेवटच्या टॉपिकमध्ये आपण हे पाहणार आहोत की ऑर्डर, आपण गेल्या आठवड्यामध्ये आपण हे बघितलं की ऑर्डर मीटिंग कशी असायला पाहिजे. आपण ह्या विषयावर आपण अधिक सखोल गेलो होतो. आणि मग आज आपण पाहतोय की द ग्रुप ऑफ द स्पिरिच्युअल कम्युनिटी. ग्रुप आणि स्पिरिच्युअल कम्युनिटी किंवा एक गट आणि आध्यात्मिक समाज ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण खोलवर जाऊन पाहणार आहोत. कारण आपण म्हणतो की मी एक संस्थेचा भाग आहे किंवा मी एक कुटुंबियांचा भाग आहे, एखाद्या विशिष्ट ऑर्गनायझेशन त्याला म्हणून संस्था आहे त्याचा मी एक जास्त भाग आहे असं आपण स्वतःला आपण संबोधित करतो. त्यावेळेस काय होतं ॲक्च्युली ते पण आपण एक एक क्रमाने आपण पाहणार आहोत. आणि मग याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक समाज हा जो इंडिव्हिज्युअल्स म्हणूया किंवा एक व्यक्ती आहे, व्यक्तीने बनलेला हा आध्यात्मिक समाज आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की हा जो समाज आहे, आध्यात्मिक समाज, हा खूप मोठ्या संख्येने असेलच असं नाही आहे. तो कधी कधी छोटा पण असू शकतो. कारण हे इंडिव्हिज्युअल असतात, हे एक आपण त्याला काय म्हटलं, व्यक्ती असतात. आता ग्रुपमध्ये काय होतं की ग्रुपमध्ये ही एक व्यक्ती म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही आहे, तर ती एक नॉन इंडिव्हिज्युअल म्हणून तरी त्याकडे पाहिलं जातं. हा एक महत्त्वाचा एक जो फरक आहे ना, तो इथून सुरुवात होती. तर आध्यात्मिक समाजामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की ट्रू इंडिव्हिज्युअल्स किंवा ज्याला आपण खरी व्यक्ती असं आपण त्याकडं पाहतो. किंवा व्यक्तीकडं पाहताना आपण त्याकडं अशा पद्धतीने बघतो की ती व्यक्ती म्हणून आहे पण खऱ्या अर्थाने ती व्यक्ती आहेत असं आपण पाहतो. आणि ज्यावेळेस आपण गट म्हणतो किंवा ग्रुप म्हणतो त्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये अशी व्यक्ती पाहण्यात येत नाही. आणि मग ट्रॅडिशनली आपण ज्यावेळेस पाहतो की बौद्ध धर्माकडे आपण ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेस ज्याला आपण गुट किंवा ग्रुप म्हणतो त्यावेळेस काय होतं तर त्याला एक विशिष्ट अशी संज्ञा दिलेली आहे. त्याला आपण म्हणतो प्रत्याग्नास, PRTHAGNAGANAS, प्रत्याग्नास. किंवा त्याला म्हणतो सर्वसामान्य व्यक्ती किंवा सर्वसामान्य माणूस असं त्याकडे पाहिलं जातं. आणि जो खराखुरा व्यक्ती आहे त्याला आर्यन्स म्हटलं जातं, आर्य समाज म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. त्यामुळं आपण म्हणतो की एक व्यक्तीकडे आपण ज्यावेळेस आपण माणूस म्हटलं की आपण एक शरीर म्हणतो, शरीरामध्ये आपण वेगवेगळे भाग बघतो. आणि मग आपण म्हणतो की ह्या सर्वांपासून मन वेगळं आहे, शरीरापासून मन वेगळं आहे असं आपण म्हणतो. तर असं आपण पाहतो की ज्यावेळेस माणूस म्हणतो त्यावेळेस आपण काय पाहतो की ती व्यक्ती, तो माणूस काय विचार करतो, काय फील करतो, त्याला कशा भावना आहेत. त्याचबरोबर आपण असंही पाहतो की तो कशा प्रकारे कृती करतो. तर ह्या माणूस म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि ही आहे कंडिशनॅलिटी, बरोबर आहे. तर ही कंडिशनॅलिटी काय आहे ते आपण पाहतो आहे. आणि मग विशिष्ट एखादी घटना घडली किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये हा माणूस कशा प्रकारे वागतो किंवा कशा प्रकारे प्रतिसाद देतो, हा आपण एक महत्त्वाचा भाग आहे, तो आपण तपासून पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि मग काय होतं की त्याच्या ज्या भावना आहेत, त्याचे जे विचार आहेत, त्याचं जे आचरण आहे, याकडं आपण ज्यावेळेस बारकाईने पाहतो तर त्यावेळेस आपलं अशा लक्षात येतं की अशा परिस्थितीमध्ये हा जो माणूस आहे अशा प्रकारे हा प्रतिसाद देतो, अशा प्रकारे हा माणूस वागतो. आणि मग आपण पुढं पाहतो की अशा ग्रुपमध्ये त्या माणसाला विशिष्ट प्रकारचे व्हॅल्यूज आहेत किंवा मूल्य आहेत, तो अशा प्रकारचे मूल्य तो जोपासत असतो, त्याचं अनुकरण करत असतो, तसा तो वागत असतो. आणि त्याचबरोबर काही समाजाने त्या विशिष्ट गटामध्ये ज्या नॉर्म्स आहेत, ज्या पद्धती आहेत, तो त्याचं आचरण करत असतो असं देखील आपण पाहतो. म्हणूनसाठी तो माणूस ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तो कोणत्या गटामध्ये विभागलेला आहे हा जो संपूर्ण आपण जो भाग आहे, जो कसा वागतो, कसा बोलतो, कसा फील करतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या गटाशी संबंधित आहेत. आणि मग त्याला आपण म्हणतो अशा गटाचा हा एक माणूस आहे. मग आपण पुढे जाऊन पाहतो की हा जो माणूस आहे
हा स्वतः व्यक्ती बनण्यापासून हा बाजूला असतो, हा व्यक्ती बनत नाही. मग आपण पाहतो की जो गट आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण पाहूया. मग आपण पाहतो की हा जो गट आहे तर हा व्यक्तीच्या अगदी विरोधात असणारी ही बाब आहे. मग आपण पाहतो की हा जो गट आहे त्याच्यामध्ये काही प्रिन्सिपल आहेत, तत्त्व आहेत का? त्या गटामध्ये ज्याला आपण म्हणतो स्टॅटिस्टिकल इंडिव्हिज्युअल्स किंवा सोसायटीचा हा काय भाग आहे का, ज्याला आपण गणितीय भाषामध्ये आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ह्या गणितीय भाषामध्ये विशिष्ट वर्गाचा माणूस हा अशा प्रकारे वागतो किंवा विशिष्ट समाजाचा माणूस हा अशा प्रकारे रिॲक्ट करतो समाजाशी किंवा इतरांशी, अशा प्रकारे तो वागतो, असं आपण गटामध्ये पाहतो. आणि मग आपण पाहतो की त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तो व्यक्ती म्हणूनसाठी तो राहत नाही, तो विशिष्ट गटाचा किंवा विशिष्ट ग्रुपचा तो भाग म्हणून राहतो. आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या गटामध्ये काय होतं ह्या मनुष्याचं, की जी जागृती असते ही जागृती अत्यंत खालच्या स्वरूपाची असते, ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, ही अत्यंत खालच्या स्वरूपाची असते. तर त्याच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय क्रूड असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की रिफाईंड नसतात, अपरिपक्व अशा भावना असतात. म्हणजे ज्याला आपण लोभ म्हणतो, राग म्हणतो, अस्वस्थता म्हणतो, चिंता म्हणतो, भय म्हणतो, या नकारात्मक भावना ज्या आहेत त्या अधिक असतात. किंबहुना अशा प्रकारे तो जास्त अशा भावनांचा तो जास्त परिपक्व असल्यामुळं तशा विशिष्ट परिस्थितीमध्ये तशा प्रकारे तो रिॲक्ट करत असतो, प्रतिसाद देत असतो. आणि मग आपण पाहतो की अशा ग्रुपला किंवा असे जे लोक आहेत, असे जे माणसं आहेत, त्याच्यामध्ये इतरांचा त्याला पाठिंबा असण्याची खूप गरज असते, कारण तो विशिष्ट ग्रुपमध्ये असतो. मग विशिष्ट ग्रुपने त्याला पाठिंबा द्यावा असा एक संकेत असतो. आणि मग अशा ग्रुपमध्ये काय होतं की त्याचे जे दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन तशा स्वरूपाचा असतो, तो ग्रुपचा जो दृष्टिकोन असतो तोच त्याच्यामध्ये येतो. आणि मग तो त्या विशिष्ट ग्रुपचा किंवा विशिष्ट त्या गटाचा हा काय होतो, एक अविभाज्य भाग होतो. आणि ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण खूप मोठा जो गराडा आहे त्या गराड्यामध्ये हा एक माणूस त्याच्यामध्ये एक सामावलेला असतो. कदाचित एक गँग आहे, त्या गँगचा एक सदस्य हा बनलेला असतो, कारण हा व्यक्ती म्हणूनसाठी हा नसतो. मग आपण पाहतो की इंडिव्हिज्युअल्स ज्याला आपण म्हणतो व्यक्ती म्हणून ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेस काय होतं की त्याच्यामध्ये एक क्षमता असते बदलण्याची, त्याच्यामध्ये उत्क्रांती होण्याची एक विशिष्ट क्षमता असते आणि त्या क्षमतेने तो कार्य करत असतो. आणि मग काय होतं, गटामध्ये काय होतं की तो स्वतः निर्णय घेतो की मला व्यक्ती म्हणून जगायचं नाही. हे कदाचित कळत असेल किंवा न कळत असेल, परंतु तो अशा प्रकारे पाहत नाही की मला एक व्यक्ती म्हणून जरी जगायचं आहे, माझं अस्तित्व आहे, हे त्याच्यात ते ध्यानीमनी नसतं. आणि मग काय होतं की ह्याचं जे वागणं असतं किंवा ह्याचे जे बॉन्ड्स असतात, ह्याची जी परस्पराची जी ऋणानुबंध असतात ते कशा स्वरूपाचे असतात की त्याचे ब्लड रिलेशन्स कसे आहेत. मग कदाचित त्याची रक्ताचे संबंध आहेत, कदाचित त्याचे फॅमिली मेंबर्स असतील, कुटुंबीय असतील, किंवा ज्या गटामध्ये म्हणण्यापेक्षा ज्या समाजामध्ये तो त्याचा जन्म झालेला आहे त्या समाजाशी त्याची बांधिलकी असते, ज्या मातीमध्ये तो जन्माला आलेला आहे त्या मातीशी त्याचे ऋणानुबंध असतात. अशा प्रकारे जिथे जिथं तो राहिलेला आहे त्याच्याशी त्याचे ऋणानुबंध तयार झालेले असतात. कदाचित त्यांनी जिथं जिथं काम केलेलं असेल त्याच्याशी त्याचे ऋणानुबंध घट्ट दृढ झालेले असतात. आणि मग काय होतं की अशा जो गट आहे किंवा अशी जी युनिटी आहे, जी एकरूपता आहे, जे एकाग्रता आहे अशा ग्रुपची किंवा अशा घटकांची, मग कदाचित ते असं असेल की त्याचे जे इकॉनॉमिक्स आहेत किंवा ज्याला पैशाच्या संबंधात त्याचे संबंध असतील अशांशी त्याचे घनिष्ठ संबंध आलेले असतात. आणि अशा प्रकारे तो स्वतःला त्यांच्याशी कसा तो त्याच्याशी संबंधित आहे हे तो पाहत असतो. मग काय होतं की ही जी एक प्रकारे जी भावना असते कदाचित त्याच्यामध्ये एक भीती हा एक भाग असेल. ही जी भीती आहे त्याच्यामध्ये काय होतं की हा जो माणूस आहे
तो अशा प्रकारे जे पण काय आक्रमण होईल त्याला तो डिफेंड करतो, की ते अशा प्रकारचे आपल्यावर चाल कोणी करू नये म्हणूनसाठी ते हे लोक एकत्रित होतात आणि त्याचा मुकाबला करतात. आणि मग काय होतं, त्यांना असं वाटतं की जेवढा जास्त प्रकारे आपल्यामध्ये पॉवर येईल, शक्ती निर्माण होईल, तेवढ्या प्रकारे आपण ॲग्रेसिव्ह किंवा ज्याला आपण काय म्हणूया की आपण सगळ्या एकीने आपण त्या झुंडशाहीने आपण त्याला पाठीमागं आपण ढकलून देऊ, अशा प्रकारे यांची भावना निर्माण होते, अशा प्रकारे यांचा दृष्टिकोन निर्माण होतो. आणि आपण पाहतो की सेंचुरीज म्हणजे कित्येक शतकापासून आपल्याला ही मानव जात आहे, हे अशा प्रकारे वागताना आपल्याला दिसते. आणि मग ही पुढे पुढे जाऊन ह्यांचा जो समूह आहे हा खूप विशाल होतो, मोठा होतो. त्याचबरोबर असंही होतं की असे जे लोक आहेत तर ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आपल्या सर्वांना माहिती की वेगवेगळ्या ठिकाणी अशा झुंड आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण पाहतो की हे अधिक कॉम्प्लेक्स किंवा खूप चित्रविचित्र प्रकारे यांचे जे वागणं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मग ह्याच्यामध्ये काय होतं की हे कशा ना कशाशी संबंधित असतात. मग अशा प्रकारचे जे लोक आहेत, अशा प्रकारचे जे गट आहेत ते कदाचित आपल्याला शाळांमध्ये पाहायला मिळतात. ते कदाचित आपल्याला आपण जिथं काम करतो त्या कामाच्या ठिकाणी ऑफिसेसमध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारचे लोक आपल्याला जे चर्चेस आहेत चर्चेसमध्ये किंवा जे मंदिरं आहेत मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंवा अशा प्रकारचे लोक आहेत